नमस्कार. माती माऊली यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आषाढ महिना जवळ यायला लागला की प्रत्येक वारकऱ्याच्या मनात एक वेगळीच ओढ निर्माण होते. ती ओढ असते विठुरायाच्या भेटीची. ती आस असते पंढरीच्या वारीची. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत गेल्या वर्षी म्हणजेच 2025 रोजी झालेल्या वारीची काही क्षणचित्रे. ही क्षणचित्रे पाहून आपल्यालाही या वर्षीच्या म्हणजे 2026च्या वारीत यावंसं वाटेल. हर्षाली अमोल काळे नेतवड जुन्नरची मुलगी देऊ ते पंढरपूर रांगोळीची सेवा करते. संपूर्ण स्वखर्चाने रांगोळीची सेवा देऊ ते पंढरपूर करते. धन्यवाद. हर्षाली पूजा अमोल काळे, राहणार धोलवड, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. आणि मला वारीमध्ये काम करायला खूप छान वाटते आणि खूप चांगले अनुभव पण येतात. काही आयडिया आपोआप सुचतात, त्याच्यामुळं अजून काहीतरी नवीन करता येतं रांगोळीमध्ये, म्हणून मी खूप आनंदात. कितव्यांदा वारी करताय? 2019 पासून करते, 4-5 वर्ष. 19 पासून वारी करताय. कसं वाटतं वारी देऊन? खूप भारी वाटतं. आणखी तुमचे काय वारीतले अनुभव काय आहेत? तुमचे वारीतले अनुभव सांगा. चालल्यानंतर एक मनाला समाधान वाटते. काहीतरी आपण पांडुरंगासाठी म्हणजे आपल्या मनाला चांगलं वाटण्यासाठी आपण पायवारी करतो. पायवारी केल्यानंतर तुम्हाला एक समाधान भेटते. बाबा तुमचं गाव सांगा पहिलं. गाव कोणतं? हां, गाव शेरगळे, आंबेगाव तालुका, जिल्हा पुणे. दोन 2026ची वारी आपल्याला अनुभवायची असेल तर आत्ताच माती माऊली यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. आपण आता आहोत म्हाळुंगे. जगद्गुरू तुकोबाराय यांच्या पालखी सोहळ्यामध्ये एक महत्त्वाचं गाव लागतं. इथं यमाई देवीचं मंदिर आहे. त्याबद्दल आपण माहिती तर ऐकणार आहोतच, परंतु आता आपण आहोत म्हाळुंगे या ठिकाणी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. आता आपण जे देवीचे मंदिराचे पुजारी आहेत त्यांच्याकडून काही थोडक्यात माहिती घेऊया देवीच्या मंदिराबद्दल. माहिती सांग. पुरातन मंदिर आहे. तिथं यमाई देवीची फक्त एक होती गोपिका म्हणून, तिच्या पायामुळं इथं यमाई देवी आलेली. उत्सव कधी होतात? नवरात्रात 9 दिवस उत्सव असतो आणि चैत्र अष्टमीला जत्रा असते. जत्रा मोठी जत्रा असते. मोठी यात्रा असते. आणि गोपिका देवी पण म्हणतात या मंदिराला. पाठीमागं गोपिकाय आहे. त्या गोपिकायमुळं ही यमाई देवी इथं आलेली आहे. मंदिराच्या पाठीमागून गोपिकाचं मंदिर आहे. नमस्कार. मी आज भेटलो डिजिटल वारकरी या मोठा यूट्यूब चॅनल आहे. गेली 4 वर्ष ते पूर्ण वारी आपल्याला दाखवतात असा चॅनल आहे. मी त्यांना खूप वेळा पाहिलेलं आहे. आता इथं अचानकपणे आमची भेट झाली. त्यांच्याकडून आपण त्यांच्या चॅनलविषयी थोडी माहिती घेऊया. महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी गेली 4 वर्ष पायी वारी करतोय आणि असं योगायोगाने पायी वारी करत असताना अशी काही चांगली माणसं भेटतात. प्रत्यक्ष भेट कधी नसते, पण जेव्हा होते तेव्हा ते ओळखतात. आणि इथं सरपंच आहेत गावचे, तर अशी मोठी मानाची माणसं भेटली की जरा बरं वाटतं आणि त्यांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा मिळतात. हेच घेऊन मी पुढे पूर्ण वारी करत असतो. चॅनलचं नाव सांगा ना. माझ्या चॅनलचं नाव आहे महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी. सबस्क्राईब करा.
रामकृष्ण. नक्की सबस्क्राईब करा. सगळ्या गाववाल्यांना सांगतो मी, माझ्या साकोऱ्यातल्या सगळ्यांना सांगतो की आपण नक्की यांचं चॅनल सबस्क्राईब करा. साकोरेकरांचे ॲडव्हान्समध्ये धन्यवाद. धन्यवाद 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 धन्यवाद. येडी झाले गुरुचे घरी, चिंता हरपली मनाची, सोय लागली स्वरूपाची, परी ते थोडी, परी ते थोडी. झाले ग बाई मी येडी, 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 झाले ग बाई मी येडी. नको